विद्यार्थी मित्रांनो, गेल्या व्हिडिओमध्ये आपण इलेक्ट्रोकेमिस्ट्री या टॉपिकमध्ये सॉल्ट ब्रिज आणि थोडीशी डॅनियल सेलबद्दल माहिती घेतली, बरोबर आहे. सॉल्ट ब्रिज आणि फंक्शन्स ऑफ सॉल्ट ब्रिज. आता आपल्याला त्यावेळेस आपण काय म्हटलं की EMF ऑफ अ डॅनियल सेल या सेल पोटेन्शियल ऑफ द डॅनियल सेल इज 1.1 व्होल्ट असं आपण म्हटलं, आहे का नाही. पण 1.1 व्होल्टच का आलं तर त्याचंही रिझन आपण त्यावेळेस घेतलं होतं की दॅट इज द ऑक्सिडेशन पोटेन्शियल फॉर झिंक इज द 0.76 व्होल्ट, फाईल द रिडक्शन पोटेन्शियल फॉर कॉपर इज द 0.34 व्होल्ट आणि दोघांची ॲडिशन केल्यानंतर आपल्याला 1.1 व्होल्ट मिळालं होतं. आता याच्यामध्ये आपल्याला मग नेमकं ऑक्सिडेशन पोटेन्शियल म्हणजे काय आणि रिडक्शन पोटेन्शियल म्हणजे काय हे आपल्याला क्लिअर करायचं आहे. सो सी फर्स्ट वन, व्हॉट आर द डेफिनेशन्स ऑफ दिस ऑल वन. Number first one is the oxidation potential. Second one is the reduction potential. Number third one is the standard oxidation potential. Then standard reduction potential. Then EMF of a cell and standard EMF of a cell. Okay. Under the article electrode potential and cell potential. आता एक पॉइंट क्लिअर करा. खूप सोपं आहे, काय अवघड नाहीये. इथे जर तुम्ही व्यवस्थित विचार केला तर लक्षात येईल ऑक्सिडेशन पोटेन्शियल आपण लिहिलंय ई ऑक्सिडेशन. वाचताना कसं वाचायचं, ऑक्सिडेशन इलेक्ट्रोड पोटेन्शियल किंवा इलेक्ट्रोड पोटेन्शियल ड्यू टू ऑक्सिडेशन रिॲक्शन. ओके. आणि स्टँडर्ड ऑक्सिडेशन पोटेन्शियल म्हणलं का नाही तर या दोन्हीमध्ये फरक काय तर इथं वर आपण 0 दिलाय, डिग्री दिले बघा. याला म्हणायचं स्टँडर्ड इलेक्ट्रोड पोटेन्शियल ऑफ ऑक्सिडेशन रिॲक्शन किंवा स्टँडर्ड ऑक्सिडेशन इलेक्ट्रोड पोटेन्शियल असं म्हणायचं. लक्षात येतंय का बघा. मग स्टँडर्ड मध्ये आणि याच्यामध्ये नेमका फरक काय तर सी 1 by 1 अगदी सोपं आहे. आता एका मिनिटामध्ये आपण क्लिअर करूया. सपोज फॉर एक्झाम्पल दिस वन, it is the zinc metal which can be dipped in a solution of zinc sulfate which can be having the Zn2 plus ions. आता आपण असं कन्सिडर करूया की when this zinc electrode couples with another electrode, दुसऱ्या बरोबर त्याचं कपलिंग केलं, ऍट दॅट टाइम झिंक अंडरगोज ऑक्सिडेशन. लक्षात घ्या, त्याचं नेहमी ऑक्सिडेशनच होईल असं काय नाही. कदाचित दुसऱ्याचं ऑक्सिडेशन होत असेल तर झिंकचं काय होईल, रिडक्शन. आपण तेही क्लिअर करूया, पण तात्पुरतं समजून चालूया की याचं ऑक्सिडेशन होत आहे. आणि द झिंक कॅन बी अंडरगोज ऑक्सिडेशन ऍट द टाइम, यू नो व्हेरी वेल, द झिंक which can be converted to Zn2 plus along with loss of 2 electrons. What is the meaning of this one? That zinc metal which can be converted to Zn2 plus ions and that Zn2 plus ions which can be present in a solution and that electron can be carries the negative charge. बरोबर आहे, लक्षात आलं. म्हणजे if you can consider if this metal undergoes oxidation, what I say, and at that time the potential can be developed due to this electrical double layer. इथं प्लस आणि इथं मायनस चार्ज आहे. बिकॉज ऑफ दॅट द इलेक्ट्रिकल डबल लेअर द पोटेन्शियल कॅन बी डेव्हलप. दॅट पोटेन्शियल इज कॉल्ड ॲज ऑक्सिडेशन पोटेन्शियल. What is the oxidation potential? See first one. The oxidation potential is a potential developed due to oxidation reaction at respective electrode. काय म्हटलं मी बघा, म्हणजे ऑक्सिडेशन रिॲक्शन मुळे जे पोटेन्शियल डेव्हलप होतं त्याला म्हणायचं ऑक्सिडेशन पोटेन्शियल. पहिला पॉइंट क्लिअर. आता समजून चला, आपण इथं झिंकच्या ऐवजी आपण असं म्हटलं असतं की फक्त हा मेटल आहे, बरोबर आहे. आता हा मेटल आहे म्हणजे इथं त्याचे काय येणार, मेटलचे आयन्स येणार. आता किती आयन्स येतील तर आता हे बघा मी इथं लिहितो, मग नंतर इकडे येऊया. हा मेटल आहे. ओके. मेटलचं कन्व्हर्जन कशात झालं तर मेटल आयन्स मध्ये झालं. पण किती प्लस आहेत माहित नाही कोणता मेटल आहे. +1 असेल, +2 असेल, +3 असेल, व्हॉट एव्हर. म्हणजे मी इथं लिहिताना काय लिहिणार, N+. आता लक्षात आलं का बघा, जर आपण व्यवस्थित लिहूया म्हणजे मेटलवर चार्ज किती मिळाला, N+. आता जर तो N इज इक्वल टू जर 2 होता तर त्यानं 2 इलेक्ट्रॉन दिले म्हणजे इथं काय येणार आहे +N E-. म्हणजे when you can consider this Mn+, this is the solution. म्हणजे ही रिएक्शन तुम्ही डायरेक्ट, ही इन जनरल रिएक्शन झाली. मी झिंकचं एक्झाम्पल तुमच्या माहितीसाठी घेतलं, लक्षात घ्या बाळांनो. पण तुमच्या मनात असा प्रश्न यायला नको की झिंकचं नेहमी ऑक्सिडेशनच होईल, असं काही नाहीये. लक्षात घ्या, कॉपरचं नेहमी रिडक्शन होईल असं काही नाही. कॉपरचं पण ऑक्सिडेशन होऊ शकतं ना, आलं लक्षात. आपण EMF सिरीज मध्ये क्लिअर करणार आहे. म्हणजे इथं फक्त लक्षात घ्या, व्हॉट इज द ऑक्सिडेशन पोटेन्शियल. द ऑक्सिडेशन पोटेन्शियल इज अ पोटेन्शियल विच कॅन बी डेव्हलप्ड ड्यू टू द इलेक्ट्रिकल डबल लेयर ड्यू टू ऑक्सिडेशन रिॲक्शन.
If the given electrode undergoes oxidation, that potential can be developed. It is called as the oxidation potential. Similarly, you can write here, this one is the copper. These are the copper 2 plus ions. If these copper 2 plus ions, which can be gains 2 electrons from another, at that time there is the copper can be deposited on this electrode. म्हणजे इथं जर याच्यातले दोन आयन्स वापरले गेले तर सोल्युशनला चार्ज काय मिळाला? निगेटिव्ह. बरोबर. SO4 2 मायनस राहिले ना बाळांनो, आणि याच्यावर काय मिळेल मग तुम्हाला? प्लस चार्ज मिळेल. बरोबर. म्हणजे फ्रेंड, इफ द गिव्हन इलेक्ट्रोड अंडरगोज रिडक्शन रिॲक्शन, मग हीच रिॲक्शन जर मला लिहायची तर आता मी फक्त काय लिहिणार इथं? M. इथं काय लिहीन? N प्लस. इथं काय येईल? Ne मायनस. इथं काय मिळेल? M. याच्या उलटी केली मी, म्हणजे ऑक्सिडेशनच्या बरोबर रिव्हर्स झालं आणि पोटेन्शियल डेव्हलप झालं तर त्याला म्हणायचं रिडक्शन पोटेन्शियल. म्हणजे थोडक्यात आपण असं म्हणूया, व्हॉट इज द रिडक्शन पोटेन्शियल? इट इज द पोटेन्शियल डेव्हलप ड्यू टू द रिडक्शन रिॲक्शन. म्हणजे if the oxidation reaction potential develop, oxidation potential. If the reduction reaction can be carried out and the potential can be developed, it is the reduction potential. And if neither oxidation nor reduction can be carried out, at that time that electrode is called as the null electrode. हा आपल्या सिलेबसला नाही आणि कोणताच इलेक्ट्रोड नल इलेक्ट्रोड नाहीये, कारण एक तर त्याचं ऑक्सिडेशन किंवा रिडक्शन होऊ शकतं. एक्झाम्पल्स आपण काय असतील तर नंतर बघूया. लक्षात घ्या. मग आता इथं ऑक्सिडेशन आणि रिडक्शन पोटेन्शियलच्या दोन डेफिनिशन्स क्लिअर. आता याच्याशी रिलेटेड पुढची डेफिनिशन आपण इथे येऊया, हे नंतर घेऊया. स्टँडर्ड ऑक्सिडेशन पोटेन्शियल. सॉरी. आता व्हॉट इज द स्टँडर्ड ऑक्सिडेशन पोटेन्शियल? सी फर्स्ट वन. इफ द ऑक्सिडेशन रिॲक्शन is carried out at standard conditions. What I say? If this oxidation reaction is carried out at standard conditions, then what are the standard conditions? You know very well, that is the STP. For mole concept आठवतंय का बघा? स्टँडर्ड टेम्परेचर प्रेशर. मोल कन्सेप्टला म्हटलं मी, इलेक्ट्रोकेमिस्ट्री थर्मोडायनॅमिक्स नाही म्हटलं, आपण थर्मोडायनॅमिक्स मध्ये पण बोललोय बाळांनो. मोल कन्सेप्ट मध्ये स्टँडर्ड टेम्परेचर 0 डिग्री सेल्सिअस आहे किंवा 273 केल्विन अँड प्रेशर इज द 1 ॲटमॉस्फिअर. पण थर्मोडायनेमिक्स मध्ये जर स्टँडर्ड कंडिशन घेतल्या ना तर स्टँडर्ड टेम्परेचर 25 डिग्री सेल्सिअस या इट इज द 298 केल्विन. लक्षात येतंय. आणि इथं जर तुम्ही घेतलं प्रेशर इज ऑल्सो 1 ॲटमॉस्फिअर या 1 बार. मग आता स्टँडर्ड कंडिशन इलेक्ट्रोकेमिस्ट्रीला कोणकोणते आहेत तर दोन गोष्टी लक्षात घ्या. नंबर फर्स्ट वन, if the temperature it is the 25 degree Celsius, या you can say 298 Kelvin, ही पहिली कंडिशन. जर एखादा गॅसेस इलेक्ट्रोड असेल, म्हणजे त्याच्यामध्ये गॅस वापरला असेल, तर त्याचं प्रेशर किती असलं पाहिजे? 1 ॲटमॉस्फिअर. आणि सगळ्यात महत्वाची तिसरी कंडिशन बाळांनो बघा, सोल्युशन जर घेतलं तर त्याचं कॉन्सन्ट्रेशन किती असलं पाहिजे? 1 मोलार. म्हणजे when you can consider if the by maintaining these conditions, standard condition, and oxidation can be carried out, the potential can be developed, it is called as the standard oxidation potential. मी काय म्हटलं परत बघा. व्हॉट इज द स्टँडर्ड ऑक्सिडेशन पोटेन्शियल? यू कॅन से इन वन लाईन, ऑक्सिडेशन पोटेन्शियल विच कॅन बी कॅरिड आउट ॲट स्टँडर्ड कंडिशन्स, दॅट इज नथिंग बट ॲट 25 डिग्री सेल्सिअस and 1 molar concentration of a solution if it is the gaseous electrode at 1 atmospheric pressure. म्हणजे हायड्रोजन इलेक्ट्रोड म्हणा, क्लोरीन इलेक्ट्रोड असेल तर त्याच्यामध्ये गॅस आहे, मग त्याचा आपण काय घेतो? प्रेशर घेतो. लक्षात येतंय का बघा. सिमिलरली व्हॉट इज द स्टँडर्ड रिडक्शन पोटेन्शियल? लक्षात आलं. आता स्टँडर्ड रिडक्शन सेम घ्यायचं. द रिडक्शन पोटेन्शियल ड्यू टू कॅरिड आउट ड्यू टू रिडक्शन रिॲक्शन ॲट स्टँडर्ड कंडिशन्स. आणि ह्या स्टँडर्ड कंडिशन्स आपल्याला माहिती आहेत, किंवा तुम्ही डायरेक्ट म्हणा इफ द रिडक्शन पोटेन्शियल कॅन बी कॅरिड आउट ॲट 298 Kelvin and 1 atmospheric pressure, yeah, you can say at 1 molar concentration of that solution, at that time it is called as the standard reduction potential. म्हणजे या दोन पॉइंट्स क्लिअर झालं बाळांनो. लक्षात येतंय का बघा. आता आपल्याला ह्या 4 डेफिनिशन क्लिअर झाल्यानंतर आपण आता इकडे येऊया. आता समजून चला. फॉर एक्झाम्पल डॅनियल सेल मध्ये आपण काय म्हटलं होतं आठवत असेल तर बघा, की स्टँडर्ड ऑक्सिडेशन पोटेन्शियल फॉर झिंक इट इज द 0.76 व्होल्ट. ओके, व्होल्ट इट इज द युनिट फॉर दॅट इज द पोटेन्शियल. अँड द स्टँडर्ड रिडक्शन पोटेन्शियल फॉर कॉपर, बरोबर आहे, इथं कॉपर साठी आपण घेतलं होतं इट इज द 0.34 व्होल्ट.
आणि मग आपण त्याचं सेल पोटेन्शियल किती घेतलं 1.1 व्होल्ट. म्हणजे या दोघांची तुम्ही काय केली ऍडिशन केली 0.76 प्लस 0.34 इज इक्वल टू 1.1 व्होल्ट. बरोबर. म्हणजेच मी असं लिहू का रे बाळांनो की जर हे दोन स्टँडर्ड आहेत तर स्टँडर्ड पोटेन्शियल ऑफ अ सेल दॅट इज नथिंग बट द स्टँडर्ड EMF ऑफ अ सेल. बघा मी काय म्हणतोय स्टँडर्ड EMF ऑफ अ सेल इज इक्वल टू मला काय फॉर्म्युला मिळाला तर स्टँडर्ड ऑक्सिडेशन पोटेन्शियल प्लस स्टँडर्ड रिडक्शन पोटेन्शियल. मी काय म्हणतोय समजतंय का बघा बाळांनो. So what is the standard EMF of a cell? It is nothing but the sum of standard oxidation potential and standard reduction potential. म्हणजे इथं ह्या स्टँडर्ड कंडिशन महत्वाचे आहेत. जर का स्टँडर्ड कंडिशन असेल तर त्याला म्हणायचं स्टँडर्ड EMF ऑफ अ सेल या स्टँडर्ड सेल पोटेन्शियल ऑफ दॅट सेल अँड दॅट वन इज इक्वल टू 1.1 व्होल्ट. इथपर्यंत आयडिया क्लिअर. आता मग प्रश्न असा आला की व्हॉट इज द EMF ऑफ अ सेल. तर मग स्टँडर्ड कंडिशनच्या ऐवजी तुम्ही कंडिशन चेंज केली म्हणजे काय कॉन्सन्ट्रेशन 1 मोलारच्या ऐवजी 0.1 मोलार घ्या किंवा वेगळं घ्या. जर का गॅसेस इलेक्ट्रोड असेल तर प्रेशर चेंज करा नाही तर टेम्परेचर चेंज करा. यापैकी कंडिशन जर चेंज केल्या आणि जर सेल पोटेन्शियल घेतलं तर त्याला म्हणायचं EMF ऑफ अ सेल. पण EMF ऑफ अ सेलची डेफिनेशन आपण नंतर घेणार आहे. ओके. आता नंबर नेक्स्ट पॉईंट महत्वाचा आहे CER. इथपर्यंत पॉईंट क्लिअर झाला तुमचा की स्टँडर्ड EMF ऑफ अ सेल E0 सेल इज इक्वल टू E ऑक्सिडेशन प्लस काय आलं E0 रिडक्शन. आता गमतीचा भाग काय लक्षात घ्या बाळांनो. when you can consider here for our syllabus what I say there is only reduction potential. आपल्या सिलेबसला ऑक्सिडेशन पोटेन्शियल नाहीयेत लक्षात घ्या. अकॉर्डिंग टू द IUPAC नॉमेनक्लेचर जसं ऑर्गॅनिक मध्ये तुम्ही IUPAC नॉमेनक्लेचर घेता ऑल ओव्हर वर्ल्ड मध्ये सगळं एकसारखं असतं तसं इथं सुद्धा मुलांचं कन्फ्युजन होऊ नये म्हणून आपण ऑक्सिडेशन वेगळं रिडक्शन वेगळं असं घेत नाही. आपल्या सिलेबसला फक्त कोणता आहे रिडक्शन पोटेन्शियल. याचा अर्थ समजून घ्या. म्हणजे जरी एखाद्या इलेक्ट्रोडचं ऑक्सिडेशन होत असेल तरी पण त्याचं तुम्हाला देताना देणार रिडक्शन पोटेन्शियल. मी काय म्हणतोय बघा एखाद्याचं रिडक्शन होतंय तर त्याचं रिडक्शन पोटेन्शियलच. म्हणजे याचा अर्थ बघा बाळांनो. आता मी असं म्हणतो ही रिएक्शन मी लिहिताना लिहिली M कॅन बी गिव्ज MN प्लस प्लस NE मायनस. आपण इन जनरल लिहिले म्हणजे हे ऑक्सिडेशन रिएक्शन आहे म्हणून आपण याला म्हटलं स्टँडर्ड ऑक्सिडेशन पोटेन्शियल. आता हेच रिएक्शन आपण अशी उलटी लिहिली बरोबर रिव्हर्स केली ना MN प्लस प्लस NE मायनस गिव्ज M म्हणजे काय मिळालं त्याचं रिडक्शन पोटेन्शियल. बघा मी काय म्हणतोय. आता आपण असं म्हणूया बघा जरा थोडं लक्ष देत आहे का की जर मी इथं याचं स्टँडर्ड ऑक्सिडेशन पोटेन्शियल मला झिंकचं किती दिलं होतं तर 0.76 व्होल्ट दिलं होतं बरोबर. आणि ती जर मी रिएक्शन अपोज केली तर मग मला काय मिळेल स्टँडर्ड रिडक्शन पोटेन्शियल फॉर झिंक. आता जर रिएक्शन रिव्हर्स होते तर व्हॅल्यू तर बाळांनो 30 राहील. लक्षात घ्या मी झिंक बद्दल बोलतोय. रिएक्शनची व्हॅल्यू तर तुमचं काय होईल रिएक्शन रिव्हर्स केली की व्हॅल्यू 30 राहील फक्त साइन काय होईल चेंज. म्हणजे याची व्हॅल्यू किती येईल -0.76 व्होल्ट. बघा मी काय म्हटलं ते ह्याला म्हणायचं रिडक्शन पोटेन्शियल. कॉपरच्या बाबतीमध्ये आपण गेलो बघा कॉपरच्या बाबतीमध्ये आपल्याला स्टँडर्ड रिडक्शन पोटेन्शियल फॉर कॉपर किती दिलंय तर 0.34 व्होल्ट. हे प्लस आहे बरोबर आहे. पण तीच रिएक्शन मी रिव्हर्स केली आणि कॉपरचं जर का मी ऑक्सिडेशन पोटेन्शियल फॉर कॉपर घेतलं तर मला काय मिळणार बरोबर साइन रिव्हर्स होईल म्हणजे -0.34 व्होल्ट. म्हणजे ऑक्सिडेशन पोटेन्शियल आपल्या सिलेबसला जास्त व्हॅल्यूज दिलेल्या नाहीत. जर का तुम्ही बघितलं तर तुमच्या पुस्तकामध्ये बाळांनो EMF सिरीज पण दिलेली आहे आणि या EMF सिरीज मध्ये सुद्धा आपल्याला ह्या सगळ्या ज्या व्हॅल्यूज दिलेल्या आहेत का नाही ह्या इलेक्ट्रोड पोटेन्शियल कोणतं रिडक्शन दिलंय रिडक्शन पोटेन्शियलच्या व्हॅल्यूज दिलेत. EMF सिरीज बद्दल आपण नंतर बोलणार आहे लक्षात घ्या. म्हणजे आपल्याला इथं सुद्धा घेताना फक्त कोणतं पोटेन्शियल घ्यावं लागेल सॉरी तर झिंकचं घ्यावं लागेल बरोबर आहे. म्हणजे भले झिंकचं ऑक्सिडेशन होऊ द्यात पण पोटेन्शियल कोणतं घ्यायचं रिडक्शन. आता मग मला एक सांगा समजून चला मी हे कॅन्सल केलं त्यानंतर हे कॅन्सल केलं आणि आता माझ्याजवळ व्हॅल्यूज कोणत्या आहेत रे बाळांनो तर दोन व्हॅल्यूज आहेत.
दॅट आर नथिंग बट द रिडक्शन पोटेन्शियल फॉर कॉपर अँड रिडक्शन पोटेन्शियल फॉर झिंक. आणि मला काय घ्यायचं आहे E0 सेल. आता एक सांगा मला, इथं आपण मगाशी लिहूया पाहिजे तर इथं E0 ऑक्सिडेशन फॉर झिंक इज इक्वल टू किती होतं, प्लस 0.76 व्होल्ट. मग मी असं लिहू का रे, हा प्लस आहे हा मायनस आहे. बघा लक्षात घ्या, मी इथलं पण पुसलं, परत एकदा लिहितो बाळांनो, सॉरी. ई ऑक्सिडेशन फॉर कॉपर इज इक्वल टू -0.34 व्होल्ट. म्हणजे व्हॅल्यू सेम आहे, साइन रिव्हर्स आहे. म्हणजे आपण असं लिहू शकतो का रे, स्टँडर्ड ऑक्सिडेशन पोटेन्शियल इज इक्वल टू मायनस स्टँडर्ड रिडक्शन पोटेन्शियल. बघा ना पाहिजे तर, फक्त आलं का नाही मायनस साइन, हे 0.76 इथं -0.76 पटतंय का बघा. आपण असं लिहू शकतो, स्टँडर्ड रिडक्शन पोटेन्शियल इज इक्वल टू मायनस स्टँडर्ड ऑक्सिडेशन पोटेन्शियल बिकॉज रिएक्शन्स आर रिव्हर्स, व्हॅल्यूज आर सेम बट द साइन विल बी अपोजिट. पटतंय बाळांनो. मग आता एक काम करा, ही जी व्हॅल्यू आहे का नाही, ही व्हॅल्यू आपण झिंकच्या बाबतीमध्ये घेऊया. बघा मी काय म्हणलं, म्हणजे स्टँडर्ड रिडक्शन पोटेन्शियल ऑफ अ झिंक किंवा स्टँडर्ड ऑक्सिडेशन पोटेन्शियल ऑफ अ झिंक इज इक्वल टू काय आलं, मायनस स्टँडर्ड रिडक्शन पोटेन्शियल ऑफ अ झिंक. बघा म्हणजे आपण आता थोडंसं इथं क्लिअर करूया. स्टँडर्ड ऑक्सिडेशन पोटेन्शियल ओके इज इक्वल टू स्टँडर्ड रिडक्शन पोटेन्शियल मायनस साइन आलं. ती व्हॅल्यू मी इथं भरतो, म्हणजेच मला काय मिळेल तर दॅट वन इज नथिंग बट ओके व्हॉट आय से द स्टँडर्ड EMF ऑफ अ सेल इज इक्वल टू, आता याची व्हॅल्यू मी काय घेतली, मायनस स्टँडर्ड रिडक्शन पोटेन्शियल. ओके कोणाचं घेतलं, झिंकचं. आणि झिंक कोणत्या बाजूला आहे, लेफ्ट हँड साइडला. कन्व्हेन्शन मध्ये आपण घेतलंय, म्हणजे मी इथं लिहिताना लिहितो LHS. का लिहिलं ते कळलं का बघा, किंवा ॲनोड लिहा. आता इथं परत काय आलं, प्लस स्टँडर्ड रिडक्शन पोटेन्शियल कॉपर होता. फॉर एक्झाम्पल डॅनियल सेल खूप छान आहे, तो राईट हँड साइडला घेतला होता, म्हणून इथं काय लिहिलं RHS किंवा कॅथोड म्हणा. म्हणजेच इथं काय आलं, आता व्यवस्थित बघा, तर इथं स्टँडर्ड रिडक्शन पोटेन्शियल ऑफ RHS मायनस स्टँडर्ड रिडक्शन पोटेन्शियल ऑफ LHS इज इक्वल टू E0 सेल. हा फॉर्म्युला आपल्याला महत्वाचा आहे. What is the EMF of a cell? The EMF, standard EMF of a cell is defined as difference between. आता लक्षात आलं का बघा, स्टँडर्ड रिडक्शन पोटेन्शियल ऑफ कॅथोड अँड स्टँडर्ड रिडक्शन पोटेन्शियल ऑफ ॲनोड. आपलं येतंय का बघूया, 1.1 व्होल्ट येतंय का बघूया. हे बघा स्टँडर्ड रिडक्शन पोटेन्शियल फॉर RHS हा किती आहे तर 0.34, हे मायनस साइन आलं. ओके आता इथं स्टँडर्ड रिडक्शन पोटेन्शियल फॉर LHS याचं साइन चेंज होईल, किती येईल, -0.76. म्हणजेच बाळांनो 0.34 प्लस 0.76 इज इक्वल टू 1.1 व्होल्ट. आलं का आपलं उत्तर. फॉर्म्युला हाच आहे, फक्त रिअरेंज केला. लक्षात घ्या का, तर आपल्याकडे ऑक्सिडेशन पोटेन्शियल नाही, आपल्याकडे फक्त काय, रिडक्शन पोटेन्शियल. अँड हेन्स द रिडक्शन पोटेन्शियल हॅविंग द फॉर्म्युला दॅट द E0 सेल इज इक्वल टू E रिडक्शन ऑफ RHS मायनस E0 रिडक्शन ऑफ LHS. मग आता परत गंमत काय होते एक सांगतो तुम्हाला, समजून चला. फॉर एक्झाम्पल हे बघा, आता हे तुमच्या लक्षात आलं असेल. ओके मी मागाशी लिहिलं स्टँडर्ड रिडक्शन पोटेन्शियल फॉर झिंक, असं कोण लिहित नाही. कसं लिहितात माहितीये का, तर E0, आता हे बघा इथं लिहिताना लिहिणार Zn2 प्लस ऑब्लिक Zn. गंमत बघा, Zn2 प्लसचा Zn झाला म्हणजे 2 प्लसचा 0 झाला ना, तर तुम्ही समजून चालायचं हे रिडक्शन पोटेन्शियल आहे. मी काय म्हणतो डोक्यात येतंय का बघा, समजून चला. मी असं लिहिलं सॉरी E0 Cu2 प्लस ऑब्लिक Cu, 2 प्लसचा 0 झाला, तुम्ही समजून चालायचं हे कॉपरचं रिडक्शन पोटेन्शियल आहे. इथं किती येणार 0.34 व्होल्ट. पण चुकून कधी कधी काय करतात माहिती आहे का, जेईला वगैरे देताना का नाही आपल्याला जरा फसवतात. देताना असं देतात E0 झिंक ऑब्लिक Zn2 प्लस. आता लक्षात घ्या बाळांनो, इथं झिंकचं कन्व्हर्जन Zn2 प्लसला झालं, म्हणजे झिंकचं काय झालं, ऑक्सिडेशन. म्हणजे इथली जी व्हॅल्यू आहे का नाही ही झिंकचं असणार आहे ऑक्सिडेशन पोटेन्शियल. इथं कळलं पाहिजे तुम्हाला, ते सगळं ऑक्सिडेशन रिडक्शन असं देत नाही. तर लक्षात घ्या, समजा मी असं लिहिलं E0 कॉपर ऑब्लिक कॉपर 2 प्लस,
तर मग इथं काय येईल -0.34 व्होल्ट, हे त्याचं झालं ऑक्सिडेशन पोटेन्शियल. लक्षात येत आहे. पण जनरली हा फॉर्मॅट आता आपल्याकडे बोर्डाला वापरत नाहीत. लक्षात घ्या, बोर्डाला फक्त आणि फक्त आपल्याकडे काय बाळांनो, तर रिडक्शन पोटेन्शियल. म्हणजे तुम्हाला ह्या व्हॅल्यूज क्लिअर झाल्या आणि त्याची फॉर्म्युला क्लिअर झाला की E0 सेल इज इक्वल टू, परत एकदा म्हणतोय, E0 आता मी लिहिताना फक्त RHS लिहितो, आता रिडक्शन लिहित नाही. का तर माझ्या लक्षात आलं आपल्या सिलेबसला फक्त काय रिडक्शन पोटेन्शियल E0 RHS मायनस E0 LHS, लेफ्ट हँड साइड आणि राईट हँड साइड. म्हणजे हा कॅथोड आहे आणि हा ॲनोड आहे. लक्षात घ्या. आणि याच्यावरून तुम्ही काय कॅल्क्युलेट करू शकता, E0 सेल. आता E0 सेल वरनं मग तुम्हाला पुढे कुठं जायचं आहे, ई सेलला. म्हणजे EMF ऑफ अ सेल म्हणजे थोडक्यात टेम्परेचर चेंज केलं, समजून चला फॉर एक्झाम्पल कॉन्सन्ट्रेशन चेंज केलं, किंवा गॅसच्या बाबतीमध्ये आपण प्रेशर चेंज केलं, तर आपल्याला EMF ऑफ अ सेल मिळणार आहे. मग तो EMF ऑफ अ सेल, त्याचं इक्वेशन आणि आपण EMF सिरीज आणि त्याचे ऍप्लिकेशन्स आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये घेऊया. ओके, थँक्यू व्हेरी मच.